नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत होतो लेसन 1.2 ऑन टू द समिट. यामधील पेज नंबर 16 आणि 17 आपण डिस्कस केलेले होते. आता आपण त्या पुढील पेज नंबर पाहणार आहोत, पेज नंबर 18. चला तर मग पाहूयात. आपण आहोत पेज नंबर 18 वरती. या अगोदर आपण डिस्कस केलेले होते की हिलरी आणि ते वरती जाऊन पोहोचलेले होते. त्यानंतर काय काय घडलेलं आहे पहा. We reached Kathmandu. We discovered that a controversy had arisen. We talked it over. Hillary, Colonel Hunt and I. We agreed that all the talk was childish. पहा, when we reached Kathmandu, जेव्हा ते काठमांडूला पोहोचले, we discovered that controversy had arisen. Controversy means पब्लिक डिसएग्रीमेंट. थोडक्यात विवाद किंवा वादविवाद म्हणूयात आपण. ही कॉन्ट्रोवर्सी म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारची मतं. तर कॉन्ट्रोवर्सी कशाविषयी असणार, तर आपल्याला सहज कळतंय की हिलरी अगोदर पोहोचले की मग टेनसिंग अगोदर पोहोचले, ह्याविषयी कॉन्ट्रोवर्सी लोकांमध्ये चाललेली होती. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे बोलत होते आणि मग ह्या सगळ्यांच्या लक्षात आलं की एक प्रकारची कॉन्ट्रोवर्सी इथे चालू झालेली आहे. सो हिलरी, हंट अँड आय इथं नरेटर कोण आहे आपल्याला माहिती की तेनसिंग. तर तेनसिंग हे तिघे सगळे या सगळ्या मॅटरवरती बरेचसे त्यांनी चर्चा केल्या आणि मग मात्र त्यांना हे लक्षात आलं की जे काही लोक बोलत आहेत ते सगळं काय आहे, चाइल्डिश आहे, नॉनसेन्स आहे, त्यामध्ये काहीही अर्थ नाही. परंतु कॉन्ट्रोवर्सी जे काही चाललेली आहे लोकांमध्ये ती थांबली पाहिजे, म्हणून काहीतरी करणं गरजेचं होतं. आणि मग पहा काय केलं त्यांनी. सो वी मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइंड इट in the office of the Prime Minister of Nepal. Each one signed his own statement. I have a copy of Hillary's statement which I carry in my pocket. पहा, मग सगळ्यांनी म्हणून एक पर्याय निवडला. We made a pact. Pact म्हणजे काय पहा, a formal agreement. एक प्रकारचं ॲग्रीमेंट केलं. Each of us signed it. प्रत्येकाने काय केलं तर त्या ॲग्रीमेंटवर साइन केलं. आणि कुठे पहा, इन द ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. नेपाळचे प्राईम मिनिस्टरचे जे ऑफिस आहे तिथे जाऊन प्रत्येकाने त्या ॲग्रीमेंटवर साइन केली. इच वन साइंड हिज ओन स्टेटमेंट. प्रत्येकाने आपलं स्टेटमेंट त्याच्यावरती नोंदवलेलं होतं. पहा, आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट. जे तेनसिंग आहेत त्यांच्याकडे हिलरीने जे काही लिहिलेलं होतं किंवा जे स्टेटमेंट केलेलं होतं त्याची एक कॉपी तेनसिंग यांच्याकडे देखील होती. विच आय कॅरी इन माय पॉकेट. जे की त्यांनी स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवलेली होती. इट रीड्स काठमांडू जून 22, 1953. म्हणजे जे ॲग्रीमेंट केलं ते ॲग्रीमेंट केल्याची इथं डेट दिलेली आहे. जून 22, 1953 ला त्यांनी ॲग्रीमेंट केलं. पहा ॲग्रीमेंटमध्ये काय लिहिलेलं होतं. ऑन May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climbed upwards to the south summit, first one and then the other would take a turn at leading. We crossed over the south summit and moved along the summit ridge. We reached the summit almost together. We embraced each other, overjoyed at our success. Then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal and United Nations and India. Signed Hillary. There is another paper like this in English signed by me. Thus we will not take part in any controversy, as the statement says Hillary and I embraced. When we reached the top, we did as well as our bulky equipment would let us. I remember saying to him, we have done it, but we couldn't hear. We had our oxygen mask on. पहा, जेव्हा ह्या सगळ्यांच्याही लक्षात आलं की आपण एका कॉन्ट्रोवर्सीचा भाग बनतोय, परंतु आपल्यामध्ये एकमेकांमध्ये कसल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, त्यावेळेला त्यांनी जे ॲग्रीमेंट केलं, तर जे ॲग्रीमेंट आता आपण रीड केलं ते होतं हिलरी यांनी लिहिलेलं. आणि सेम टू सेम ॲग्रीमेंट त्याच प्रकारे लिहिलं आपल्या तेनसिंग शेर्पा यांनी. पहा काय लिहिलेलं होतं. ऑन May 29 की 29 मेला तेनसिंग शेर्पा अँड आय. इथे जे आय आहे ते आहे हिलरी यांच्यासाठी. तर शेर्पा आणि हिलरी हे दोघेही लेफ्ट अ हाय कॅम्प
ऑन माउंट एव्हरेस्ट, की आम्ही आमचा कॅम्प सोडला कुठे तर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी फॉर अटेम्प्ट ऑन द समिट, की कळसापर्यंत जाण्यासाठी आम्ही निघालो. ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड्स टू द साऊथ समिट. अपवर्ड्स म्हणजे वरच्या दिशेला चालत निघणे, की साऊथ समिटकडे वरच्या दिशेला ते चालत असताना फर्स्ट वन अँड देन द अदर, म्हणजे एका पाठोपाठ एक, दोघेही कधी हिलरी पुढे असायचे आणि कधी तेनसिंग पुढे असायचे. वुड टेक अ टर्न ॲट लिडिंग, दोघांपैकी कोणीही एक त्यांच्यामध्ये लीड करत असायचं, असं आपण अगोदरही पाहिलेलं होतं. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट, की जो साऊथ समिट होता तो त्यांनी ऑलमोस्ट क्रॉस केलेला होता. अँड मूव्ड अलॉंग द समिट रिज. आता जे छोटे छोटे समिट होते, रिज म्हणजे काय तर अलॉंग नॅरो पीस ऑफ रेज्ड लँड, तर एक प्रकारचा नॅरो म्हणजे एकदम छोटासा भाग होता आणि मग त्या समिटच्या प्लेन अशी प्रकारची जी जागा होती समिटवर तिथे जाऊन ते पोहोचले. वी रिच्ड द समिट ऑलमोस्ट टुगेदर, आणि जेव्हा ते तिथे पोहोचले त्यावेळी ते टुगेदर म्हणजे एकत्रच होते असं त्यांनी त्या अग्रीमेंट मध्ये मेन्शन केलं. वी एम्ब्रेस्ड इच अदर ओव्हर जॉईड ॲट अ सक्सेस. एम्ब्रेस्ड पहा, हग केलं, ते एकमेकांना कडकडून मिठी मारत होते कारण त्यांना अतिशय आनंद झालेला होता. ओव्हरजॉईड म्हणजे अतिशय आनंद झालेला होता की आजपर्यंत खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून इथपर्यंत पोहोचू शकलो नव्हतो, जे की आज आपण इथे पोहोचलो. त्यानंतर तेनसिंग यांनी जे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅग्स आपल्या बरोबर घेतलेले होते ते तिथे त्यांनी लावले आणि ते सगळ्या प्रकारचे फ्लॅग्स लावत असताना हिलरी यांनी त्यांचे फोटो काढले. असं सगळं त्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं होतं आणि ज्यावरती एडमंड हिलरी यांनी साइन केलेले होते. देअर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश. सेमच पेपर किंवा मग सेम प्रकारचे अग्रीमेंट त्यांच्याकडे होतं दुसरं आणि त्याच्यावरती साइंड बाय मी याचा अर्थ तेनसिंग यांनी साइन केलेलं होतं. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोव्हर्सी. अशा प्रकारे ते कोणत्याही प्रकारच्या कॉन्ट्रोव्हर्सीचा भाग नव्हते. ॲज द स्टेटमेंट सेज, जे की हे सगळं स्टेटमेंट लिहिलं होतं त्यानुसार हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड व्हेन वी रिच्ड द टॉप. ह्या विधानावरून नक्कीच लक्षात येतं की दोघेही एकत्रितपणे तिथे पोहोचलेले होते, त्यांच्यापैकी कोणीही एक अगोदर पोहोचलेले नव्हते. वी डिड ॲज वेल ॲज आ बल्की इक्विपमेंट वुड लेट अस, की हे सगळं करत असताना जे काही बल्की इक्विपमेंट म्हणूयात की त्यांच्याबरोबर जे काही सामग्री होती त्यांच्या पाठीवर वाहून नेलेली त्यांनी, तर इतकी जड वगैरे अशा प्रकारचं जे काही घेऊन ते चढाई करत होते ते सगळं असताना ते फक्त एवढंच करू शकत होते की एकमेकांना हक करू शकत होते. आय रिमेंबर सेइंग टू हिम. आणि मग मात्र आपले जे शेर्पा तेनसिंग आहेत ते बोलतायत की मला असं आठवतंय की मी हिलरीला असं एक वाक्य बोललो. काय वाक्य बोलले होते पहा, वी हॅव डन इट, की आपण हे करून दाखवलं. परंतु त्यांना अशी शंका होती की त्याने ते ऐकलेच आहे का याची विषयी मात्र शंका होती. बट वी कुडंट हिअर, की ते वाक्य देखील हिलरी यांनी ऐकलेलं नव्हतं. कारण वी हॅड अ ऑक्सिजन मास्क ऑन, कारण त्यांनी काय केलेले होते तर ऑक्सिजन मास्क त्यावेळेला घातलेले. माय फर्स्ट थॉट ऑन रीचिंग द टॉप was a sense of gratitude to God that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. सगळ्यात पहिल्यांदा कोणता विचार आला डोक्यामध्ये, माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. ग्रॅटिट्यूड म्हणजे देवाविषयी अगोदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार डोक्यामध्ये आला. दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल्ट 6 टाइम्स, की आपण जर का पाहूयात तर शेर्पा तेनसिंग सहजपणे पहिल्यांदाच चढाई करायला गेले आणि लगेच माउंट एव्हरेस्टच्या समिट पर्यंत जाऊन पोहोचले असं मात्र झालेलं नव्हतं. तर जवळजवळ ह्या अगोदर त्यांनी जे की ट्राय केलेले होते त्यांचे 6 टाइम्स जे की ट्राईंग होते ते फेल गेलेले होते. आणि त्यानंतर मात्र ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर. मग मात्र देवाच्या आशीर्वादाने काय झालेलं होतं तर जी त्यांची डिझायर होती, इच्छा होती की माउंट एव्हरेस्टच्या कळसापर्यंत जाऊन पोहोचणं, ही मात्र त्यानंतर कंप्लीट झालेली होती. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड that I had carried with me. This is in accord with my religion. Both my wife and I are Buddhist.
I could not kneel because of my clothes and equipment, but I offered a silent prayer in my heart. पहा, I placed on the summit the offerings to God. Offerings म्हणजे त्यांच्याकडे काही गोष्टी त्यांनी कॅरी केलेल्या होत्या आणि तिथे पोहोचल्यानंतर ग्रॅटिट्यूड टू गॉड म्हणूयात की देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पण देवाला काहीतरी देण्यासारखं त्यांच्याकडे त्यावेळेला होतं. काय होतं पहा, दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलीजन, की पहा, इन अकॉर्ड विथ मीन्स इन ॲग्रीमेंट विथ, हार्मोनियस ऑर कन्सिस्टंट विथ, की एक प्रकारे देवाशी त्यांनी ॲग्रीमेंट केलेलं होतं. माय रिलीजन म्हणजे माझ्या धर्मानुसार मी एक प्रकारचं ॲग्रीमेंट केलेलं होतं की तिथे पोहोचल्यानंतर ते सगळ्यात अगोदर काय करतील पहा, बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट, की त्यांची जी रिलीजन आहे ती तिथं दिलेली आहे. आय कुड नॉट नीड, ते खाली बसू शकत नव्हते बिकॉज ऑफ माय क्लॉथ्स अँड इक्विपमेंट, की खूप सारे इक्विपमेंट म्हणजे वस्तू त्यांच्याबरोबर होत्या म्हणून ते तिथं बसून प्रेयर करू शकत नव्हते. बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. आणि मग मात्र तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट केली ती म्हणजे कोणती, तर देवाला काय ऑफर केलं त्यांनी, एक सायलेंट प्रेयर ऑफर केलेली होती. तिथे बसून सगळ्यात पहिली गोष्ट केली ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली देवाच्या प्रती असलेली, आणि ती कशा प्रकारे, तर एक प्रकारे प्रेयर म्हणून. The offerings were biscuits, candy and a little blue pencil. My youngest daughter, Nima, had given me the pencil before I left home. She asked me to put it on the top of the mountain as her offering. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possessions. पहा, तिथे पोहोचल्यानंतर ज्या ऑफरिंग्स विषयी आपण बोलत होतो, सगळ्यात पहिली ऑफरिंग जी होती जी की त्यांनी दिलेली होती ती म्हणजे प्रेयर केलेली होती गॉडसाठी, ती पहिली ऑफरिंग होती. त्यानंतर अजून काय काय ऑफरिंग्स त्यांनी कॅरी केलेल्या होत्या त्याची लिस्ट आहे इथं पहा. त्यांनी काय काय कॅरी केलेलं होतं, बिस्किट्स होते, त्यानंतर कॅन्डी होत्या, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोणती, तर अ लिटल ब्लू पेन्सिल, छोटीशी ब्लू कलरची पेन्सिल देखील त्यांच्याबरोबर होती ॲज अ ऑफरिंग म्हणून त्यांनी तिथपर्यंत नेलेली होती. याचं वैशिष्ट्य काय होतं पहा, माय यंगेस्ट डॉटर नीमा, त्यांची जी यंगेस्ट म्हणजे छोटी मुलगी होती सगळ्यात, तिचं नाव नीमा होतं आणि तिने ही पेन्सिल त्यांच्याकडे दिलेली होती ब्लू कलरची. हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम, की घर सोडण्याच्या अगोदर तिने ही पेन्सिल दिलेली होती आणि सांगितलेलं होतं की माउंटनच्या सगळ्यात टॉप जो आहे किंवा सगळ्यात वरचा जो भाग आहे तिथे गेल्यानंतर ही जी पेन्सिल आहे ती ऑफरिंग म्हणून तिथे द्या. इट वॉज अन ऑर्डिनरी ब्लू पेन्सिल. आता त्या पेन्सिलचं फारसं काही वैशिष्ट्य नव्हतं, ऑर्डिनरी ब्लू कलरची पेन्सिल होती, पण नॉट इवन अ लॉंग वन, बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझिशन. परंतु कसल्या प्रकारची पेन्सिल होती पहा, तर तिला ती प्राइज मिळालेली पेन्सिल होती आणि त्यामुळे तिच्यासाठी मात्र ती खास होती आणि म्हणून तिने ते पेन्सिल ऑफरिंग म्हणून त्यांच्याबरोबर दिलेली होती. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. ज्यावेळी त्यांनी ती पेन्सिल खाली ठेवली, I pointed it out to Hillary, आणि त्या पेन्सिलकडे हिलरीचं लक्ष वेधून घेतलं. हिलरीला हे सगळं कळालं, त्याच्या चेहऱ्यावर फक्त एक स्माइल आलेली आपल्याला दिसते. Then I got out the flags, which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my I-6 and Hillary took pictures as I held it up. त्यानंतर आणि मग मात्र तेनसिंग यांच्याकडे आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे की 4 प्रकारचे फ्लॅग होते आणि मग ते फ्लॅग फडकवण्यासाठी त्यांच्याकडे 4 feet लॉंग अशा प्रकारची एक रोप देखील होती. स्ट्रिंग याचा अर्थ की रोप असणे. सो I fastened one end to my I-6, जे एक I-6 होतं म्हणजे बर्फाची कुऱ्हाड म्हणत आपण ज्याला, की एक टोक त्या बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधलं. अँड हिलरी टूक पिक्चर्स एज आय हेल्ड इट अप. आणि मग मात्र ज्या वेळेला ते सगळे झेंडे फडकावले गेले, सगळे फ्लॅग ज्यावेळी दिसायला लागले, त्यानंतर हिलरीने काय केलं तर झेंडे फडकावतानाची चित्रे किंवा आपण म्हणूयात की फोटोज घेतले कोणाचे तर आपल्या तेनसिंग यांचे. As I had to bring my I-6 down with me, I buried one end of the string in the ice on the top and the other in snow on the slope down below. When we left,
they were lying flat against the summit. पहा की जी I-6 होती तेनसिंग यांच्या बरोबर, ती त्यांना पुन्हा आपल्या बरोबर घेऊन जायची होती. म्हणून मग त्यांनी काय केलं, I buried one end of the string in the ice on the top. टॉप वरती जो काही बर्फ होता त्या बर्फामध्ये त्या स्ट्रिंग म्हणजे ती जी रोप होती त्या रोपचं एक टोक त्या टॉपवरच्या आईस मध्ये बर्फामध्ये खोचून ठेवलं. अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. आणि डाऊन साईडला जो काही स्लोप होता, एक प्रकारचा उतार होता, त्या उताराच्या बाजूला जे की स्नो म्हणजे बर्फ होतं, त्या बर्फामध्ये त्याच स्ट्रिंग म्हणजे त्याच रोपचं दुसरं टोक त्यांनी खोचून ठेवलं. वेन वी लेफ्ट दे वर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. जेव्हा ते समिट सोडून निघाले पुन्हा उताराच्या दिशेने, त्यावेळेला मात्र ते सगळ्या प्रकारचे जे फ्लॅग्स होते ते तिथं व्यवस्थित प्रकारे सेट झालेले होते. I was very thirsty. I took out a water tumbler for a drink, but found the water in the metal container had frozen, so I couldn't quench my thirst. I ate some biscuits and offered some to Hillary. पहा काय झालेलं होतं की नंतर मात्र त्यांना अतिशय तहान लागलेली होती. तहान लागल्याच्या नंतर जे की पाणी त्यांनी बरोबर घेतलेलं होतं ते त्या ज्यावेळी ते चेक करायला गेले, जे की मेटल कंटेनर मध्ये होतं ते फ्रोझन झालेलं होतं, म्हणजे त्याचाही त्या ठिकाणी बर्फ होऊन गेलेला होता. आणि म्हणून आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. क्वेंच याचा अर्थ तहान भागणे. पहा, सॅटिस्फाय वन्स थर्स्ट हे तहान भागणे. बर्फ झालेला असल्यामुळे त्यांची तहान मात्र ते भागवू शकले नव्हते. आय एट सम बिस्किट्स. आणि मग मात्र त्यांनी काय केलं, जे की बिस्किट्स होते बरोबर ते घेतले, स्वतः खाल्ले आणि काही हिलरीला देखील ऑफर केले. आय वॉज बिअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. It was just a year ago on May 20th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. I was wearing a red scarf. पहा, त्यांनी ज्यावेळी हे सगळं करत होते किंवा मग चढाई करत होते त्यावेळी सगळ्या तेनसिंग यांनी काय केलेलं होतं, तर एक प्रकारचं रेड स्कार्फ जे होतं ते मात्र वेअर केलेलं होतं. विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट हॅड गिव्हन मी लास्ट इयर. लास्ट इयर म्हणजे या अगोदरच्या वर्षी जे की त्यांचे फ्रेंड होते लॅम्बर्ट यांनी त्यांना दिलेलं होतं. लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन, की एक प्रकारचं जे कॅम्पेन होतं 1952च्या वेळेला, त्या 1952च्या कॅम्पेनचे ते लीडर होते आणि त्यांनी यांना काय केलेलं होतं, तर एक रेड स्कार्फ दिलेलं होतं. एकच वर्षापूर्वी ऑन मे 28 मेला वेन वी वर स्टँडिंग, जेव्हा की ते 28,215 फीटवर होते त्यावेळेला लॅम्बर्ट यांनी तेनसिंग यांना या प्रकारचं रेड स्कार्फ दिलेलं होतं. I wore it all the way up the mountain from Darjeeling. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. पहा, I wore it all the way up the mountain from Darjeeling. दार्जिलिंग पासून जेव्हा त्यांनी चढायला सुरुवात केलेली होती तेव्हापासून सगळा वेळ त्यांनी ते रेड स्कार्फ वेअर केलेलं होतं. As I stood at the top, आणि जेव्हा ते समिट पर्यंत किंवा टॉप पर्यंत जाऊन पोहोचले, I remembered him. त्यावेळेला त्यांना आपल्या मित्राची आणि मित्राने दिलेल्या स्कार्फची आठवण झाली. And I felt that he was with me. की त्यांना असं वाटत होतं की लॅम्बर्ट देखील मी टॉपवर असताना माझ्याबरोबर आहे. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. समिटवर पोहोचल्यानंतर देखील अतिशय थकावट किंवा टायर्ड फील करणं असं मात्र त्यांना होत नव्हतं. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. आय डिडंट फील टायर्ड. आय फेल्ट एक्झिलरेटेड. आपल्याला असं वाटेल की खूप सारं आता एक्झर्शन झालेलं आहे म्हणून त्यांना थकवा आणि कंटाळा आलेला असेल, मात्र शेर्पा तेनसिंग यांच्या बाबतीत हे सगळं उलट होतं. पहा, एक्झिलरेटेड म्हणजे व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड, की
त्यांना टायर्ड वगैरे वाटत नव्हतं, तर एक्झिलरेटेड म्हणजे अतिशय आनंद झालेला होता त्यांना की आपण हे सगळं करून दाखवलं आणि आता समिट वरती येऊन पोहोचलो. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. ज्या की फिलिंग्स होत्या त्या अतिशय सुंदर प्रकारच्या होत्या. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स looked like gods and goddesses to me. The plains below looked like so many broken pieces of the map. बिलो म्हणजे खाली. ऑल द हिल्स अँड माउंटन्स, कळसावरून जेव्हा खाली पाहत होते त्यावेळी जे छोटे छोटे हिल्स होते, छोटे छोटे टेकड्या आणि माउंटन्स होते, ते मात्र गॉड्स आणि गॉडेसेस सारखे तेनसिंग यांना दिसत होते. द प्लेन्स बिलो, प्लेन्स याचा अर्थ छोटे छोटे मैदाने. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. ते कशा प्रकारे दिसत होते तर जो मॅप आहे म्हणजे नकाशा आहे त्याच्यावर छोटे छोटे ब्रोकन पीसेस की त्याचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत, अशा प्रकारे ते प्लेन्स कळसावरून दिसत होते. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. You could pitch one tent there. The summit is flat on one side and steep on the other. There is snow on the northern side, rocks on the south and east, and snowy rock on the west. We stayed on the top a little more than 15 minutes. We were lucky that there was no gale, or it would have swept us off. My next thought was how to get down safely. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. जर का तुम्ही तिथला थोडासा आईस कट केला तर मग मात्र त्या कळसावरती 2 ते 3 लोक उभे राहू शकतील एवढी जागा तिथे नक्कीच होती. 20 or 30 feet below the top, टॉप पासून 20 to 30 feet खाली, there was enough flat square for 2 people to sleep. की अशा प्रकारे एक छान प्रकारे फ्लॅट अशा प्रकारचा स्क्वेअर म्हणजे एक छोटा चौकोन अशा प्रकारचा तयार होऊ शकतो की जिथं 2 लोक काय करू शकतील, झोपू शकतील. तुम्ही तेथे एखादा टेंट म्हणजे तंबू देखील उभारू शकता. ते जे समिट होतं इट्स फ्लॅट ऑन वन साइड, एका साइडने एकदम. देअर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साइड, नॉर्दर्न साइडला खूप सारा बर्फ पसरलेला होता. रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट, साऊथ आणि ईस्ट भागात वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे रॉक्स होते. अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट, आणि सगळ्यात अवघड गोष्ट जी होती ती म्हणजे कोणती तर वेस्ट भागामध्ये स्नोई रॉक्स होते, जे की आपण म्हणूयात की त्या रॉक्स वरती बर्फ पसरलेला होता किंवा बर्फाच्छादित रॉक्स होते, जे की खाली जाण्यासाठी अतिशय अवघड अशा प्रकारचा भाग होता. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes, की 15 मिनिटांपेक्षा थोडासा जास्त काळ आम्ही तिथे थांबलो त्या समिट वरती, असं ते सांगतात आपल्याला. वी वर लकी दॅट देअर वॉज नो गेल, आणि आम्ही लकी होतो की त्यावेळेस तिथे कोणत्या प्रकारचं गेल, याचा अर्थ मोठं आक्रमक अशा प्रकारचं वादळ म्हणत आपण पहा. गेल मीन्स स्ट्रॉंग विंड, की आक्रमक वादळ तिथं आलेलं नव्हतं, जोराचा सोसाट्याचा वारा सुटलेला नव्हता. और इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ, जर का अशा प्रकारचं वादळ किंवा वारा आला असता तर मग मात्र त्या वाऱ्याने आम्हाला खूप लांबपर्यंत ढकलले असते. नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. सगळ्यात महत्वाचा विचार जो होता त्यावेळी मनामध्ये तो कोणता तर सेफली आपण खाली कसे उतरायचे हे मात्र डोक्यामध्ये सतत होते. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. If you slipped down, you would into Kangshung Glacier and there would be no trace left of you. जेव्हा क्लाइंब डाऊन करायला सुरुवात केली, डिसेंट म्हणजे क्लाइंब डाऊन करायला सुरुवात केली समिट पासून, त्यावेळेला की हिलरीच्या मागोमाग तेनसिंग यांनी चालायला सुरुवात केलेली होती. आय वॉज फॉलोइंग हिम, तेनसिंग त्यांना फॉलो करत होते. अँड होल्डिंग द रोप टाइटली, जे की रोप होतं ज्या रोपने ह्या दोघांना एकत्रितपणे बांधलेलं होतं, ती रोप मात्र टाइटली
होल्ड केलेली होती. अँड माय डिटर्मिनेशन म्हणजे पक्का निश्चय असणे. माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. त्यांची अशी खात्री होती की हिलरी व्यवस्थितपणे खाली उताराच्या दिशेने व्यवस्थित पोहोचणार आहोत. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. त्यांनी मात्र ही गोष्ट मान्य केली की क्लाइंब डाऊन हे क्लाइंब अप पेक्षा अतिशय डिफिकल्ट आणि डेंजरस आहे. इफ यू स्लिप डाऊन, जर का उतरत असताना स्लिप डाऊन झाले तुम्ही, इफ यू वुड गो इन टू कांगशुंग ग्लेशियर, तर मग मात्र काय घडलं असतं, तर जे की ग्लेशियर होते म्हणजे हिमनदी होती कांगशुंग नावाची, त्यामध्ये मात्र तुम्ही नक्कीच गेला असतात. अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू, आणि शुअरली तुमचा काहीही ट्रेस लागू शकला नसता. मोर कॉशन नीडेड. ऑफकोर्स इट टुक लेस टाइम क्लाइंबिंग डाऊन, बट यू नीडेड मोर हजियर कॉशन. When I reached Camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident, and if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. I had always prayed to God and He had saved me. Of course it took less time climbing down. ही गोष्ट खरी आहे की क्लाइंब डाऊन म्हणजे खाली उतरत असताना वेळ मात्र कमी लागतो. बट यू नीडेड मोर हजियर ऑफ कॉशन. अतिशय काळजी घेण्याची मात्र गरज नक्कीच असते. वेन आय रिच्ड कॅम्प 9, जेव्हा की तेनसिंग कॅम्प 9 मध्ये पोहोचले, सगळ्यात पहिला विचार त्यांच्या मनामध्ये आला तो म्हणजे थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड अन ऍक्सिडेंट. ते बोलतायत की थँक गॉड कसल्या प्रकारचा ऍक्सिडेंट मात्र घडलेला नव्हता. अँड इफ अप टू नाव देअर हॅव बीन नो ऍक्सिडेंट. आतापर्यंत तरी अशा कोणत्याही प्रकारचा ऍक्सिडेंट नक्कीच घडलेला नव्हता. आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. आणि फ्युचरमध्ये देखील अशा कसल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट आमच्या बाबतीत घडणार नाही अशी मात्र ते आशा व्यक्त करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर गॉडला नेहमीच प्रे करत आले आणि ह्यावेळी देखील त्यांनी गॉडला प्रे केली. ही हॅड सेव्ड मी, आणि गॉड त्यांना नेहमीच सेव्ह करत आलेला आहे. ॲट कॅम्प 9, हिलरी अँड आय वर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. We stayed there about half an hour. We boiled some snow to make lemon water and drank it. पहा, ज्यावेळेला ते कॅम्प 9 मध्ये पोहोचले त्यावेळेला हिलरी आणि तेनसिंग यांचा काहीही अशा प्रकारचा मूड नव्हता की आता काहीतरी आपण गप्पा गोष्टी करू, कारण खरोखरच एक्झर्शन झालेलं होतं. वी जस्ट अटेंडेड टू ओन थिंग्स. फक्त जे काही गोष्टी आहेत त्यांच्या, त्या गोष्टी किंवा ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या घेऊन ते निघण्याचे विचारत होते. वी स्टेड देअर अबाउट हाफ अन आवर. अर्ध्या तासासाठी ते तिथे थांबले. आणि त्यावेळेला पहा, वी बॉइल्ड सम स्नो. जे की स्नो आहे, बर्फ आहे, ते काय केलं, बॉईल केलं, ज्यामुळे त्याचं पाणी तयार होईल. टू मेक लेमन वॉटर. आणि मग त्याचं काय केलं तर लेमन वॉटर म्हणूयात किंवा ज्यूस तयार केला. अँड ड्रँक इट. आणि तो मात्र पिला. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. निघताना बरोबर फक्त स्लीपिंग बॅग्स घेतल्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी टेंटमध्ये तशाच मागे सोडल्या. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 where we spent the night was an easier job. पहा, कॅम्प 9 पासून ते कॅम्प 8 पर्यंत जिथे की त्यांनी पूर्ण एक रात्र घालवली ते मात्र एक सोपी गोष्ट होती. जस्ट अबोव कॅम्प 8 where the others could see us. जस्ट अबोव द कॅम्प 8 म्हणजे कॅम्प 8 पासून थोडंसंच वरती की जिथे गेल्यानंतर बाकीच्या सगळ्यांना आम्ही दिसू शकत होतो. आय रेस्ड माय आर्म विथ माय थंब अप. आणि मग मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे की जिंकल्याचं साईन होतं, विनरचं साईन होतं, ते म्हणजे तेनसिंग यांनी स्वतःचे हात वरती केले आणि थंब अप म्हणजे थम्स अप केले. नॉइस अँड स्लोन saw us and their faces flushed with joy. आणि त्यांच्याच कॅम्पेनमधले जे की माउंटेनियर होते नॉइस अँड लो यांनी ते पाहिलं, यांनी थंब अप केलेले आणि मग मात्र त्यांच्या फेसेसवरती अतिशय आनंद दिसायला लागला.
In this way, I was able to tell them of our success. आणि finally, ते सक्सेस झाले, माउंट एव्हरेस्टच्या टॉपवरती जाऊन आले, हे ते आपल्या बरोबरच्या माउंटेनियर्सला सांगू शकले. As we got nearer to Camp 8, Lo came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. कॅम्प 8च्या ते जवळपर्यंत जाऊन पोहोचले होते, खूप जवळ होते, नियरर होते. त्यावेळेला लो होता, त्याने काय केलं तर तो त्यांना भेटण्यासाठी तिथपर्यंत गेला. पाहिलेले केम अप अबाउट 300 फीट, की त्या कॅम्प पासून फक्त थोडंसंच अंतर म्हणजे 300 फीट वर तिथे होते. आणि तो मात्र तिथपर्यंत स्वतः चालून आला विथ टी अँड कॉफी. त्याच्याबरोबर काय होतं तर चहा आणि कॉफी ह्या दोन्ही गोष्टी त्याच्याबरोबर होत्या, ज्या की हिलरी आणि तेनसिंग यांच्यासाठी होत्या. Another 50 feet down, we met Noise, who brought us more tea. थोडंसं 50 फूट पुढे गेल्यानंतर मग मात्र नॉइस भेटला आणि त्याच्याबरोबर अजूनही जास्तीचा चहा होता. This tea smelled kerosene. आता तो जो चहा होता त्याला केरोसिनचा स्मेल येत होता. Apparently it had been made in a hurry and somehow some kerosene got into the welcome cup. मे बी काय झालेलं असावं तर लिहिलेलं आहे की त्याने तो चहा हरी म्हणजे अतिशय घाई गडबडीने बनवलेला असावा आणि थोडंसं केरोसिन त्यामध्ये नक्कीच गेलेलं असावं. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट, परंतु ही गोष्ट मात्र तेनसिंग यांना समजू शकत होती की तो चहा बनवून इथपर्यंत आणण्यासाठी त्याने खूप सारे ट्रबल म्हणजे त्रास यातना सहन केलेल्या होत्या. सो आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल. आणि म्हणून त्याचा काही स्मेल येत असला तरी मात्र त्याने आणलेला जो चहा होता तो मात्र आम्ही एन्जॉय केला. मित्रांनो, इथे येऊन आपला लेसन संपलेला आहे. सो लेसन मधून तुम्हाला ही गोष्ट नक्कीच समजलेली असेल की एखादा माउंटेन किंवा पर्वत सर करणं ही काही इतकीच सोपी गोष्ट नक्कीच नसते. त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावं लागतं हे या लेसन मधून आपल्याला कळालेलं असावं. आत्ताच शिकवलेल्या भागावरती काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपण आता डिस्कस करणार आहोत. पहा तर फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ह्या भागावरती. A1 आहे क्वेश्चन, पिक आउट द इनकरेक्ट सेंटेन्सेस अँड राईट देम करेक्टली. काय करायचे तर लेसन मधील इनकरेक्ट सेंटेन्स ज्या आहेत खाली दिलेल्या त्या आपल्याला शोधायच्यात आणि मग त्या लेसन पाहून ज्या इनकरेक्ट आहेत त्यांना काय करायचं करेक्ट करायचं. हा 4 सेंटेन्स दिलेले आहेत. फर्स्ट सेंटेन्स आहे तेनसिंग वॉज व्हेरी थर्स्टी. तर आपण पाहिलं त्याला खरोखरच तहान लागलेली होती. त्यानंतर तेनसिंग्स डॉटर हॅड गिव्हन हिम अ पेन. तेनसिंगची जी डॉटर होती तिने तेनसिंग यांना पेन दिलेला होता. तर पेन नक्कीच दिलेला नव्हता, आपण डिस्कस केला आताच की ब्लू पेन्सिल दिलेली होती. तर हे वाक्य आपण लिहू शकतो इनकरेक्ट सेंटेन्स म्हणून. पहा मी लिहिलेलं आहे की द इनकरेक्ट सेंटेन्सेस आर तेनसिंग्स डॉटर हॅड गिव्हन हिम अ पेन. आणि करेक्ट सेंटेन्स करून कसं लिहायचे पहा, तेनसिंग्स डॉटर हॅड गिव्हन हिम अ पेन्सिल. थर्ड सेंटेन्स पहा, तेनसिंग वॉज वेअरिंग अ ब्लू स्कार्फ. तर आपण आत्ताच डिस्कस केल्यानुसार ब्लू स्कार्फ तर नव्हतं, परंतु रेड कलरचं स्कार्फ त्याने वेअर केलेलं होतं. तर ती सेंटेन्स आपण इथे इनकरेक्ट म्हणून घेतलेली आहे. पहा, तेनसिंग वॉज वेअरिंग अ ब्लू स्कार्फ आणि करेक्ट केली तेनसिंग वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ. लास्ट सेंटेन्स इथे दिलेली आहे, हिलरी अँड तेनसिंग रिच्ड द समिट ऑन 29 मे 1953. हे एकदम करेक्ट असलेली सेंटेन्स आहे. पहा, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपण डिस्कस करूयात. कंप्लीट द वेब हायलाइटिंग द ऑफरिंग्स ऑफ तेनसिंग आफ्टर रिचिंग द समिट. समिट वरती पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ऑफरिंग्स होत्या तेनसिंग यांच्याकडे त्याविषयीचा वेब आपल्याला कंप्लीट करायचा आहे. मध्ये लिहिलेला आहे तेनसिंग्स ऑफरिंग्स. पहा, मी इथे तो वेब कंप्लीट केलेला आहे. तेनसिंग्स ऑफरिंग्स काय काय होते त्यांच्याकडे पहा, ब्लू पेन्सिल होती जी त्यांच्या मुलीने त्यांना दिलेली होती. त्यानंतर बिस्किट्स होते, कॅन्डी होत्या आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिली जी ऑफरिंग होती तेनसिंग यांच्याकडे ती म्हणजे सायलेंट प्रेयर टू गॉड. सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, गिव्ह रिझन. तेनसिंग अँड हिलरी मेड अ पॅक्ट. पॅक्ट याचा अर्थ आपण आताच पाहिला तर म्हणजे ऍग्रीमेंट, की तेनसिंग आणि हिलरी यांनी एक प्रकारचं ऍग्रीमेंट केलं. याचं आपल्याला काय करायचंय, रिझन सांगायचे, कारण सांगायचे. तर आपल्याला त्याचं कारण लेसन शिकल्यानंतर नक्कीच माहिती झालंय. पहा आन्सर काय आहे. आन्सर दॅट इज तेनसिंग अँड हिलरी मेड अ पॅक्ट बिकॉज फर्स्ट मी लिहिलेलं आहे, when they reached काठमांडू they discovered that a controversy had arisen. त्यांच्या हे लक्षात आलं
की वेगळ्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी इथं चालू झालेली आहे. सो हिलरी, कर्नल हंट अँड तेनसिंग टॉक्ड इट ओव्हर. आणि म्हणून ह्या सगळ्या विषयी त्या सगळ्यांनी काय केलं तर ह्या विषयावर बोलायला सुरुवात केली. दे ऑल अग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि मग मात्र ह्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले की जे काही लोक बोलत आहेत ह्या सगळ्या विषयी ते एकदम काय आहे, चाइल्डिश आहे. परंतु मग काय करूयात तर मेड अ पॅक्ट अबाउट इट अँड साइन्ड इट इन द ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. आणि नेपाळचे प्राईम मिनिस्टर यांचं जे ऑफिस आहे तिथे जाऊन त्यांनी काय केलं तर एक प्रकारचं पॅक्ट म्हणजे ॲग्रीमेंट तयार केलं आणि ते त्यांच्या समोर तिथे साइन केलं. सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, व्होकॅब्युलरी. फाइंड द वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच मीन. खाली जे काही शब्द दिलेले आहेत त्याच अर्थाचे सेम अर्थ किंवा सेम मिनिंगचे वर्ड्स आपल्याला लेसन मधून शोधून काढायचे आहेत. द फर्स्ट वर्ड इज दॅट अ फॉर्मल ॲग्रीमेंट. आत्ताच आपण डिस्कस केले ते म्हणजे पॅक्ट. त्यानंतर सेकंड आहे सॅटिस्फाय वन्स थर्स्ट, की तहान भागवणे याला शब्द होता क्वेंच. नंतर होतं स्ट्रॉंग विंड, आत्ताच आपण पाहिलं त्याचा अर्थ होता गेल म्हणून. आणि लास्ट इज दॅट व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड, अतिशय आनंद होणे म्हणजे एक्झिलरेटेड. सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज दॅट A5 पर्सनल रिस्पॉन्स. Write the name of a mountain which you visited recently and the historical importance of that place. A5 पर्सनल रिस्पॉन्स याचा अर्थ तुम्ही स्वतःचं मत नोंदवण्याचा प्रश्न असतो. यामध्ये या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते लेसनच्या कोणत्याही भागामध्ये तुम्हाला सापडू शकत नाही, जे की तुम्ही मनाने लिहायचं असतं. पहा प्रश्न काय आहे तर तुम्ही नुकत्याच एखाद्या माउंटेनला भेट दिलेली असेल तर त्या माउंटेन विषयी काय करायचं, तुम्हाला हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स त्याचं लिहायचं आहे. पहा मी एक आन्सर तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तुमची उत्तरं माझ्यापेक्षा वेगळी असू शकतात. पहा, I and my friends recently visited the Rajgarh Fort, which is located around 60 kilometers to the southwest of Pune, Maharashtra. पुण्यापासून जवळजवळ 60 किलोमीटर अंतरावरती राजगड आहे. त्या राजगड फोर्टला मी काय केलं, नुकतीच भेट दिलेली आहे आणि त्याविषयी मी लिहिते इट्स हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स इज. त्याचं महत्त्व आहे ते मी लिहिते. दॅट टाइम इट वॉज नोन ॲज द फोर्ट ऑफ रायरी फ्रॉम द किंग ऑफ जावळी. जे काही जावळीचे मोरे होते किंवा जावळीचे राजे होते त्यांच्या ताब्यामध्ये तो फोर्ट त्यावेळेला होता आणि त्याचं नाव रायरी म्हणून ओळखलं जात होतं. छत्रपती शिवाजी महाराज साइज्ड द फोर्ट इन 1656. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो किल्ला ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रिनोव्हेटेड, एक्सपांडेड अँड रिनेम्ड ॲज रायगड. मग मात्र त्यांनी हा किल्ला विस्तार केला, रिनोव्हेट केला आणि तो रिनेम केला आणि त्याला राजगड हे नाव दिलं. लेटर ऑन इट बिकेम द कॅपिटल ऑफ छत्रपती शिवाजी महाराज मराठा एम्पायर. आणि नंतर मात्र त्यानंतर हा जो राजगड आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे एम्पायर म्हणजे साम्राज्य आहे किंवा मराठा साम्राज्य आहे त्याची ती कॅपिटल म्हणजे राजधानी म्हणून ओळखली जात होती. सी द लास्ट ऍक्टिव्हिटी that is A6 grammar, do as directed. The first sentence is that I could not kneel because of my clothes and equipment. Rewrite using be able to. या अगोदर देखील आपण डिस्कस केलं होतं की ब्रॅकेटमध्ये जे की दिलेलं असतात त्यामध्ये बी एबल टू वापरा असं दिलेलं असतं, परंतु इथे पहा काय आलेलं आहे कुड नॉट. याचा अर्थ इथे अनएबल टू वापरायचा आहे, बी एबल टू वापरायचं नाही. कुड नॉट वापरताना काय करायचं पहा, आय वॉज अनएबल टू. कुड हा पास्ट टेन्स असल्यामुळे मी इथे वापरणार आहे वॉज आणि इथे नॉट असल्यामुळे मी वापरते अनएबल टू. सी द आन्सर हियर, आय वॉज अनएबल टू नील बिकॉज ऑफ माय क्लॉथ्स अँड इक्विपमेंट. सी द नेक्स्ट सेंटेन्स, आय एट सम बिस्किट्स. रिराइट युझिंग पास्ट परफेक्ट टेन्स. तर पास्ट परफेक्ट टेन्स जो आहे त्याची स्ट्रक्चर आहे हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल. पहा आय मी तसंच लिहिलं आहे तर सब्जेक्ट आणि एट जो आहे त्याचं मी केलेलं आहे हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल, दॅट इज हॅड इटन. आय हॅड इटन सम बिस्किट्स. तर इथे येऊन आपल्या ऍक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत. मित्रांनो, याच लेसनशी रिलेटेड असलेल्या व्हिडिओजच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. जर काही शंका असतील किंवा डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.